पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयारी पूर्ण केलेली आहे आणि त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे। अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रो प्रमाणे असणार आहेत। मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून MRVCने MUTP 3 आणि 3A अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केलेली आहे। यासाठी सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्य शासनाने नुकतीच यासाठी मंजुरी दिली। निविदा 8 ते 22 डिसेंबर दरम्यान उघडली जाणार असून ती मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय कंपनीला हे कंत्राट मिळवण्याची शक्यता आहे। नव्या लोकलचा लूक वंदे मेट्रो प्रमाणे असणार आहे। गर्दीनुसार वातावरण संतुलित करणारी अत्याधुनिक HVC प्रणाली यामध्ये असेल। स्टीलच्या आसनांऐवजी गादीयुक्त आरामदायी आसने असतील। वाढीव विद्युत शक्तीमुळे वेग 110 वरून 130 किलोमीटर पर्यंत नेणे शक्य होणार आहे। अधिक वेगामुळे स्थानकांवरील वेळेचा अपव्यय कमी होणार आहे। MUTP 3 अंतर्गत 47 तर MUTP 3A अंतर्गत 191 लोकल खरेदी केल्या जातील।